की या देशाची पहिली मतदार यादी कशी झाली आणि काय तो इंडियन नॅशनलिझम काय होता, भारतीय राष्ट्रवाद काय होता, जो या देशाच्या निर्मिती करणाऱ्या नेत्यांना अभिप्रेत होता. 27 ऑक्टोबर 47 स्वातंत्र्य मिळाल्याच्या 12व्या दिवशी पंडित नेहरूंनी डॉक्टर राजेंद्र प्रसादांना पत्र लिहिलं आणि त्यांना सांगितलं की देशाची पहिली मतदार यादी तयार करायची आहे पहिल्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि त्याबद्दल माझी डॉक्टर आंबेडकरांबरोबर चर्चा झालेली आहे. 21 वर्षाचा प्रौढ आणि 6 महिन्याचं डोमिसाईल या दोन निकषांवरती ही मतदार यादी बनवायची आहे. प्रशासनाची तयारी करा. विचार करा, स्वातंत्र्य मिळाल्याच्या 12व्या दिवशी 21 वर्षाचा प्रौढ, हे का समजून घ्यायचंय? कारण जगातला पहिला देश बनणार होता प्रौढ मतदानाला जाणारा. भारताचा निवडणुकांचा अनुभव 1935च्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट प्रमाणे 37ला प्रांतिक निवडणुका झाल्या. त्याची मतदार यादी ही क्वालिफाईड फ्रँचाईज होती. जो पुरुष पदवीधर आहे किंवा इन्कम टॅक्स पेयर आहे किंवा प्रॉपर्टी ओनर आहे, ते पुरुष आणि त्यांच्याच बायका एवढेच मतदार असतील, हा त्याचा निकष होता. महिलांची, आता इथं एवढ्या मोठ्या संख्येने इथं विद्रोही महिला जमल्या आहेत, या महिलांची मतदार यादीमधली ओळख, त्यांचं नाव नव्हतं. निरंजनची आई, निरंजनची पत्नी, निरंजनची मुलगी अशी त्यांची ओळख होती लिहिलेली. आणि निरंजन जिवंत आहे तोपर्यंतच त्यांना मतदानाचा अधिकार, तो मेल्यावरती तो अधिकार नसणार. अशी ती मतदार यादी भारत, पाकिस्तान, बांगलादेश, ब्रिटिश इंडियाची बनलेली, अख्ख्या 3 देशांची बनलेली मतदार यादी 2,80,00,000 आणि हा माणूस सांगत होता की डॉक्टर आंबेडकरांबरोबर चर्चा झाली 21 वर्षाचा प्रौढ या एकमेव निकषावर आणि 6 महिन्याचं डोमिसाईल. कोणालाच कल्पना नाही की काय किती लोक असतील. आणि मग BN रावांना नेमलं. BN रावांचं अपॉइंटमेंट लेटर नेहरूंनी त्यांना दिलं. त्यावेळेस त्यात असं लिहिलं की देशाची उभारणी संस्थात्मक आणि संविधानात्मक आधारावरती करायची आहे, पण संस्था अस्तित्वात नसल्यामुळे आणि संविधान अजूनपर्यंत अस्तित्वात न आल्यामुळे तुमची नेमणूक तात्पुरती ही सेक्रेटरी इलेक्शन्स म्हणून करतोय. आणि रावांनी त्याच्यावरती काम सुरू केलं. देशभर पत्र पाठवली प्रशासनाला की या 2 निकषांवरती करायचंय, संभाव्य अडचणी काय येतील हे आधी कळवा. मग त्यांची बैठक झाली. कोर ग्रुप होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पंडित नेहरू, राजेंद्र प्रसाद आणि BN राव. त्यांची दर 8 दिवसांनी बैठक व्हायची. यासाठी मी निवडणूक आयोगाच्या 16,000 आर्काइव्हल फाईल्स आणलेल्या आहेत आणि त्यात हे सगळे मिनिट्स ऑफ मीटिंग आहेत. आणि BN रावांना डॉक्टर आंबेडकरांनी हे सांगितलं की सर्व प्रशासनाला पत्र पाठवा, देशभर कालपर्यंत अडथळे आणणारी नोकरशाही ही आज अचानक कोऑपरेटिव्ह झाली अशा भ्रमात राहू नका. आजच सांगा की संभाव्य अडचणी काय येतील हे आधीच सांगा आम्हाला. प्रीएम्प्टिव्ह हा शब्द त्यांनी वापरला. दिस इज प्रीएम्प्टिव्ह अटेम्प्ट. आणि मग पाठवली गेली. मुंबईच्या रिफॉर्म कमिशनरनी सर्वात पहिलं पत्र पाठवलं की 21 वर्षाचं वय कसं निश्चित करायचं. कारण 9% साक्षरता, साक्षरांकडेही जन्माचा दाखला नाही, कारण जन्म घरात होत होते. निरक्षरांकडे जन्माच्या दाखल्याचा विषयच नाही. वय कसं ठरवायचं, ट्रान्सजेंडर्सचं काय करायचं. विचार 47 सालची गोष्ट आहे. ट्रान्सजेंडरच्या मतदानाचं काय करायचं. त्याला उत्तर पाठवलं की आपला क्रायटेरिया हा जेंडर स्पेसिफिक नाही. ऑफकोर्स ट्रान्सजेंडर्स आर वोटर्स ऑफ इंडिया. हे या देशाचं नेतृत्व होतं. हा या देशातला भारतीय राष्ट्रवाद होता. 21 वर्षाचं वय कसं निश्चित करायचं याला सांगितलं की गावागावात, वस्त्या वस्त्यांमध्ये, दवंड्यांवरती, ऑन द बिट्स ऑफ ड्रम असा शब्द आहे, अनाउन्समेंट करा आणि लोकांना सांगा की अशी मतदार यादी बनवायची आहे. तुमचं वय कसं ठरवायचं याचं सूचना तुम्ही आम्हाला करा. आणि राजेंद्र प्रसादांनी विचारलं की हे करता येईल का. त्यावर त्याला नेहरू म्हणाले की हो, हे करावं लागेल, कारण देशातल्या बहुसंख्य लोकांनी हा शब्द लोकशाही नावाचा फक्त ऐकलाय, तो कसा असतो हे माहित नाहीये. ज्या वेळेला आपल्या प्रशासनाचा माणूस त्या गोरगरीब, दरिद्री, निरक्षर, मागास माणसाच्या झोपडीच्या दारात जाईल आणि त्याला म्हणेल की तुझं वय कसं ठरवायचं हे तू आम्हाला सांग, तेव्हा
डेमोक्रेसी विल फाइंड इट्स रूट्स. लोकशाही आपली मुळं शोधेल आणि लोकशाही बद्दलच्या आकांक्षा जन्माला येतील त्यांच्या मनात, की अशी असते लोकशाही ज्यात मी सरकारला सांगतो माझ्या की असं करा आणि त्याप्रमाणे सरकार करणार. आणि त्यांनी लिहिलं त्याच्यामध्ये, त्या मिनिट्स मध्ये लिहिलेलं आहे की त्यांनी असं म्हटलं की त्या गोरगरीब दरिद्री निरक्षर मागास माणसाच्या झोपड्यामध्ये जन्माला आलेली लोकशाहीच तीच लोक या देशातली लोकशाही जिवंत ठेवतील आणि ती जबाबदारी आहे आपल्यावर. तो भारतीय राष्ट्रवाद आहे. आणि असं असं खूप चाललं, घरांचे नंबर कसे द्यायचे, घरांचे नंबर कसे द्यायचे असा प्रश्न विचारला गेला की ब्लॉक तयार करायचा, त्या ब्लॉक मध्ये घरांचे नंबर पूर्वेकडून पश्चिमेला द्यायचे का उत्तरेकडून दक्षिणेला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला उत्तर पाठवलं की नॉर्थ ईस्ट टू साऊथ वेस्ट आणि साऊथ ईस्ट टू नॉर्थ वेस्ट अशा दिशांनी घरांचे नंबर द्या. काय आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य. तर त्याच्यावरती पुन्हा प्रश्न विचारला रावांनी की असं का करायचं. त्याला त्यांनी सांगितलं या देशातला उच्च वर्णीय हा पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण दिशांना राहतो, उरलेला सर्व बहुजन समाज हा इतर दिशांना विखुरलेला असतो. आणि पूर्वग्रह दूषित अधिकारी असेल तो त्यांना मतदार यादीतून वगळेल. असं होऊ नये, ती यादी सर्वसमावेशकच व्हावी म्हणून घरांचे नंबर या दिशांनी द्या. ही सगळी धडपड या नेतृत्वाची देशाच्या, या देशातल्या सर्वसामान्य गोरगरीब दरिद्री निरक्षर मागास माणसाला त्याचं सरकार निवडण्याचा अधिकार देण्याची होती. हा भारतीय राष्ट्रवाद होता. आज बोलतात बावटासारखे 70 वर्षात काय केलं. 5000 वर्षात या देशात जे झालं नाही ते पहिल्या 2 वर्षात झालं. या देशातला सर्वात मागास माणूस त्याचं सरकार निवडू शकला. त्याच्या मागण्या, त्याच्या आशा, त्याच्या आकांक्षा, त्याच्या अपेक्षा, त्याचे प्रश्न हे तो मांडू शकला. हे पहिल्या 2 वर्षात केलेलं काम होतं. आणि ही मतदार यादी तयार झाली ताई. तयार झाल्यानंतर या देशातली लोक पहिल्यांदा या देशाचे मतदार बनले, मग नागरिक. कारण आधी मतदार यादी बनली, मग संविधान अस्तित्वात आलं. आणि रावांनी पत्र पाठवलं. रावांनी पत्र पाठवल्यानंतर त्यांनी असं लिहिलं की 14,92,00,000 मतदार, 14,92,00,000 मतदार, 49.2% लोकसंख्या असलेली, 388 यार्ड उंच अशी मतदार यादी अस्तित्वात आलेली आहे. आणि आय कॅनॉट बिलीव्ह दॅट दिस इज अ रियालिटी. माझा विश्वासच बसत नाहीये की हे वास्तवात आलं. आणि त्याला एका ओळीचं उत्तर पाठवलं की हे अस्तित्वात आलंय कारण याची कोणीतरी कल्पना केली होती. दिस इज अ रियालिटी बिकॉज समबडी इमॅजिन्ड इट. इतकं प्रॉफेटिक विचार करणारं, इतका दूरगामी, इतका बारीक सारीक गोष्टींचा विचार करणारं या देशाचं नेतृत्व होतं. या देशातल्या लोकांना जास्तीत जास्त अधिकार आणि हक्क दिले पाहिजेत यासाठी त्यांची सगळी धडपड होती. आणि केवढा प्रत्येक गोष्टीचा अभ्यास होता.